माझे नाव सान्वी प्रमोद मुरकर. मी तुमच्या जवळच्या गावातील पूर्णगड या गावची. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जर तुमचं आयुष्य तुम्हाला आजच घडवायचं असेल तर ते कोण ठरवेल? तुमचं नशीब, तुमची मेहनत की तुमची संगत? होय, आपल्या आयुष्याला दिशा देणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपली संगत. आणि म्हणून माझा आजचा विषय आहे संगत एक संस्कार. माणूस त्याच्या बोलण्याने नाही तर त्याच्या संगतीने ओळखला जातो. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कोरा कागद असतो आणि त्या कागदावर पहिलं अक्षर लिहिते ती त्याची संगत. लहानपणापासूनच आई वडील, शिक्षक आपल्याला चांगले संस्कार देतात. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतशीच मित्रांची संगतच आपल्याला घडवते किंवा बिघडवते. एक साधं उदाहरण. एक मुलगी होती, साधी, शांत, पण आतून ज्वालामुखी. तिला लोक म्हणायचे, तू नाही करू शकत, हे तुझ्यासाठी नाही. ती थोडी डगमगली कारण तिच्या भोवतीची संगतच तिला कमी समजत होती. पण काही काळानंतर तिच्या आयुष्यात काही वेगळ्या मैत्रिणी आल्या. त्या तिला म्हणाल्या, तू करू शकतेस, तू उठ, तुझ्यात दम आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. आणि त्या दिवसापासून ती मुलगी बदलली. तिचं चालणं बदललं, तिचं बोलणं बदललं आणि सर्वात महत्त्वाचं तिचं विचार करणं बदललं. काही महिन्यानंतर तीच मुलगी स्टेजवर उभी होती. डोळ्यात आत्मविश्वास, आवाजात ताकद. आणि जी लोक तिला कमी समजत होती तीच लोक खाली बसून टाळ्या वाजवत होती. जग बदलण्याआधी संगत बदला, कारण संगत तुमचं जग बनते. तुम्ही कुठे आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्या बाजूला कोण उभं आहे हे महत्त्वाचं आहे. हे उदाहरण आपल्याला एकच सांगतं की तुमच्या बाजूला असणारी माणसं तुमचं भविष्य ठरवतात. संगत म्हणजे फक्त मित्रमैत्रिणी नसतात. मोबाईल, सोशल मीडिया, व्हिडिओ, रील्स ही सुद्धा आपली संगतच आहे. जर आपण वाईट गोष्टी पाहिल्या तर आपले विचारही तसेच होतात. पण जर आपण चांगल्या गोष्टी पाहिल्या, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिलो तर आपलं आयुष्य उंच भरारी घेतं. वाईट संगत ही तुम्हाला क्षणभर आनंद देते, पण चांगली संगत ही आयुष्यभर यश देते. वाईट संगत सुरुवातीला गोड वाटते पण शेवटी आयुष्य उंच बनवते. आणि चांगली संगत ही सुरुवातीला कठीण वाटते पण शेवटी आयुष्यात आनंद आणते. म्हणून म्हणतात, तुम्ही कोण आहात हे सांगण्याआधी तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ते सांगा. इतिहास साक्षी आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराज घडले कारण त्यांना जिजाऊंसारख्या आई नव्हे तर संस्कारांचं जिवंत विद्यापीठ मिळालं होतं. संगती अशी निवडा की तुमचं आयुष्य बदललं पाहिजे, कारण वाईट संगतीत जाणारे हजार असतात पण चांगली संगत निवडून आयुष्य बदलणारे मोजकेच असतात. संगती अशी निवडा की लोक बोट दाखवून म्हणतील, ही स्त्री जिने स्वतःचं नशीब स्वतः घडवलं. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला कशी संगत निवडायची आहे? तुम्हाला गर्दी ठरवायचंय की इतिहासात झळकायचंय? तुम्हाला गर्दी ठरवायचंय की इतिहासात झळकायचंय? शेवटी एवढंच सांगेन की